आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। सिंधुदुर्गात टोल लागू देणार नाही या मंत्री नितेश राणेंच्या भूमिकेचं वैभव नाईकांनी स्वागत केलं। या भूमिकेशी राणेंनी ठाम राहावं अशी अपेक्षा वैभव नाईकांनी व्यक्त करत टोल माफीच्या भूमिकेला पाठिंबा दिला। खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडलेत। खतांच्या दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार, शेतकरी नेते राजू शेट्टींनी हा आरोप केलाय। जळगावातील भुसावळ इथे भाजप महिला पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेस विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध केल्याच्या आरोपावरून भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस विरोधात घोषणाबाजी केली। या प्रसंगी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे उपस्थित होत्या। मोठ्या प्रमाणात ड्रग्ज विक्री होते, त्याचा पैसा जातो कुठे, कशासाठी वापरला जातो असा सवाल अमित ठाकरेंनी उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला। संजय जाधव बैठकीला उपस्थित नव्हते, वैयक्तिक कारणामुळे ते बैठकीला आले नाही, लगेच ते नाराज आहेत, पक्ष सोडणार अशी चर्चा करणं योग्य नसल्याचं शिवसेना नेते अंबादास दानवे म्हणाले। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचे प्रयत्न सुरू आहे, पण गाठ महाराष्ट्राची असं म्हणत राजमाता कल्पना राजे भोसले यांनी संताप व्यक्त केला। एसटी महामंडळात ग्रॅज्युटी घोटाळा झालाय, प्राथमिक माहितीत 63 अधिकारी दोषी आहेत, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी श्रीरंग बर्गे यांनी केली आहे। शिवभक्त म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला अभिमान आहे, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं योग्य नाही। बागेश्वर बाबांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या अध्यात्माच्या मार्गाने काम करावं असा संताप मंत्री जयकुमार गोरेंनी व्यक्त केला। शिवाजी महाराजांबद्दल अशी वक्तव्य करणारी लोक मूर्ख आहेत, हे सगळे बुवा बाबा भाजपचे प्रचारक आहेत, ते त्यांना बजेट देत असतात। शिवाजी महाराज यांच्याबद्दलचे विचार तोकडे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका संजय राऊतांनी केली। राज्य सरकार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे। फडणवीस सरकार शेतकरी कर्जमाफीच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे। 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेच्या मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांच्या विरोधात सतत भूमिका मांडणारे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी नवीन आदेश दिलेत। यापुढे ज्या गावातील शाळांमध्ये शिक्षक मुख्यालयी राहणार नाही अशा गावांना निधी देणार नाही असा थेट इशारा त्यांनी दिला। नीलमताईंना विधान परिषदेत घेण्याऐवजी अभिजित बिचुकलेंना एकनाथ शिंदे साहेबांनी संधी द्यावी अशी खोचक प्रतिक्रिया तृप्ती देसाईंनी दिली। अनेक वर्षांपासून नीलमताईंना विधान परिषदेवर पाठवण्यात येते, मात्र त्यांनी कधी पक्षवाढीसाठी काम केलं नाही। बिचुकलेंनी राष्ट्रपती पदासाठी देखील तयारी दाखवली असंही तृप्ती देसाई म्हणाल्या। राज्यमंत्री पंकज भोयर यांनी संजय गायकवाड यांच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली। अशा पद्धतीचं कृत्य लोकप्रतिनिधींनी करू नये असं भोयर म्हणाले। संजय गायकवाडांना मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समज दिली अशी माहिती पंकज भोयर यांनी दिली।